दहिसर स्थित शुक्ला कंपाउंड के लंबे समय से लंबित पुनर्विकास विवाद के समाधान की दिशा में महत्वपूर्ण प्रगति होने के बाद क्षेत्र के रहवासियों में उत्साह और खुशी का माहौल देखने को मिल रहा है। वर्षों से पुनर्विकास की प्रतीक्षा कर रहे नागरिकों को अब अपने सपनों के घर मिलने की उम्मीद जगी है। इसी क्रम में भाजपा नेता एवं विधायक मनीषा चौधरी द्वारा दहिसर स्थित गोपीनाथ मुंडे उद्यान में एक विशेष सम्मान समारोह का आयोजन किया गया। इस अवसर पर शुक्ला कंपाउंड पुनर्विकास प्रक्रिया को गति दिलाने में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले पूर्व सांसद गोपाल शेट्टी का अभिनंदन किया गया। कार्यक्रम को संबोधित करते हुए विधायक मनीषा चौधरी ने कहा कि गोपाल शेट्टी ने बिना किसी व्यक्तिगत स्वार्थ के शुक्ला कंपाउंड के रहवासियों को न्याय दिलाने के लिए लगातार संघर्ष किया है। उनके अथक प्रयासों और जनहित के प्रति समर्पण के कारण शुक्ला कंपाउंड को स्लम घोषित किए जाने की प्रक्रिया पूर्ण होने जा रही है, जिससे पुनर्विकास का मार्ग प्रशस्त होगा। उन्होंने बताया कि संबंधित बिल्डर ने भी गोपाल शेट्टी से मुलाकात कर परियोजना को लेकर सकारात्मक रुख अपनाया है। बिल्डर ने रहवासियों को घर के बदले घर तथा दुकानदारों को दुकान के बदले दुकान देने के प्रस्ताव पर सहमति व्यक्त की है। इस आश्वासन से वर्षों से अनिश्चितता और चिंता का सामना कर रहे स्थानीय नागरिकों में नई उम्मीद का संचार हुआ है। मनीषा चौधरी ने कहा कि गोपाल शेट्टी के कार्यों में उन्हें स्वर्गीय जननेता गोपीनाथ मुंडे की जन सेवा, संघर्ष और समाज के प्रति समर्पण की झलक दिखाई देती है। पूर्ण मुंबईला पाणी योजनेचा नियोजन कसं करायचं ते शिकवणारे आपले खासदार गोपाल शेट्टी जे कंपाउंड मध्ये ज्या वेळेला गोपाल शेट्टी म्हणत होते, मी ह्या लोकांना घर दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, ते सिद्ध करून दाखवलं, संघर्ष करून दाखवला, पीडा यातना सोसल्या, अनेकांनी सुपारी घेतली होती शुक्ला कंपाउंडची, पण गोपालपुरामध्ये लोक लक्षवेधी म्हणून आवाज उठवला आणि आज ते काल पूर्ण झालं। गोपाल शेट्टीजी साहेब, मी तमाम आमच्या शुक्ला कंपाउंडच्या तिकडच्या लोकांतर्फे, त्याचबरोबर आपले हे गाळेधारक आहेत त्यांच्यातर्फे आज आम्ही तुमचा हा सन्मान करत आहोत आणि एक संघर्षशील नेत्याच्या पुण्यतिथीमध्ये आम्ही आज गोपाल शेट्टी यांना, मुंडे साहेबांना त्यांच्यामध्ये बघतोय, हेच आमचं भाग्य आहे। धन्यवाद। आज मी माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे, समस्त दहिसरकरांतर्फे मुंडेजींना आदरांजली आणि श्रद्धांजली व्यक्त करते आणि माझी वाणी इथे संपविते। धन्यवाद। आम्ही ठरवलं आणि मला आनंद होतोय की आजचा दिवस हा संघर्षशील नेत्याच्या पुण्यतिथीचा आहे आणि त्याच पुण्यतिथीला आमच्या उत्तर मुंबईचे संघर्षशील नेते माजी खासदार संसदरत्न आदरणीय गोपाल शेट्टीजी यांनी जो लढा लढला, जो संघर्ष केला, तो मी माझ्या डोळ्याने बघितलेला होता। आणि काल जेव्हा मी MMRDA ला होती त्यावेळेला शुक्ला कंपाउंड SRA डिक्लेअर झालं, ही बातमी ऐकताच मला खूप आनंद झाला की मी ह्या 18 गाळेधारकांना पण न्याय दिला, ह्या शुक्ला कंपाउंडच्या लोकांना सुद्धा जे बेघर झालेले होते त्यांना न्याय मिळणार आणि ह्या अशा नेत्याचा सुद्धा आज एक आम्ही सन्मान करण्याचं ठरवलं। आणि खरोखर ह्याच्यातूनच प्रत्येक कार्यकर्त्यांनी बोध घ्यायचा आहे की संघर्षातून माणूस कसा घडला जातो। स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडेजींच्या पुण्यतिथी निमित्त सालाबाद प्रमाणे ह्या वर्षी देखील दहिसरच्या लोकप्रिय आमदार मनीषाताईजींनी कार्यक्रम इथे आयोजित केला। दरवर्षी ते महिलांचा आणि कष्टकरी जे लोक आहेत त्यांचा इथे सन्मान करत असतात आणि काल शुक्ला कंपाउंडचा प्रश्न स्लम डिक्लेअर झाला आणि शुक्ला कंपाउंडचे मालक जे आता नवीन आले आहेत अशोक जैन यांनी मला भेटून सर्व प्रकार संपुष्टात आणून सर्व लोकांना घर देण्याचा निश्चय केला आणि म्हणून एक तोही प्रकरण काल मार्गी लागल्यामुळे मनीषाताईंनी आज गोपीनाथ मुंडेजींच्या
नेतृत्वात आम्ही काम करून पुढे गेलेलो आहोत आणि त्यांच्याच कार्यशैलीप्रमाणे मी काम करतो असं मनीषाताईंना वाटलं, म्हणून त्यांनी माझा इथे सन्मान करायचं ठरवलं. मनीषाताईंनी माझा सन्मान केला, त्याबद्दल मी मनीषाताई आणि समस्त दहिसरकरातल्या नगरजनांच्या मनापासून आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. कधीपर्यंत ते आपलं कंपाऊंडचा प्रोसेस होणार आहे आणि त्याच्यानंतर ऍग्रीमेंट कधी होणार आहे? शुक्ला कंपाऊंडचा सर्व सरकारी दरबारमध्ये सर्व नीटनाट व्हायला महिनाभर लागेल कदाच, परंतु शुक्ला कंपाऊंडच्या मालकाला मी सांगितलं त्या दत्त मंदिर जो बंद पडला होता, जे आपण लोकांनी सुरुवात केलं, त्या दत्त मंदिरात येऊन सर्वांच्या समोर त्यांनी सांगावं आणि तो प्रकरण आपण संपुष्टात आणूया. मला वाटतं 1-8 दिवसात सर्व संपून जाईल. युपीचे नेते पेंडेकरनी आपलं गोपीनाथ मुंडे नाही, ते पेडणेकर ताईंनी जी टिप्पणी केली काल ते चुकीच्या माहितीनुसार केलं. परवा जे बैठक विधी समितीमध्ये झालं ते विधी खात्याच्या बद्दल मी नाराजगी व्यक्त केली. कारण विधी खात्यातले लोक जशा प्रकारे म्युन्सिपालिटी महानगरपालिकेचा कोट्यावधी रुपये वकिलांच्या मागे खर्च करतात आणि 18 वर्ष महापालिकेच्या ताब्यात असलेल्या प्लॉटचा निकाल लागत नाही, म्हणून विधी खात्याच्या बाबतीत नाराजगी व्यक्त केली होती. तर काही पत्रकारांनी गोपाल शेट्टी हे विधी समितीवरती नाराज झाले अशा प्रकारचं वक्तव्य केलं. विधी समितीच्या अध्यक्षांनी खूप चांगल्या पद्धतीने तो मीटिंग हाताळला. जवळजवळ तासभर ती बैठक चालली आणि इतके संबंधित लोक आलेले असताना सर्वांना खूप शांतपणे त्यांनी उत्तर देऊन जवळजवळ कालच्या मीटिंगमध्येच जे जमीन मालकीन रीटा दादरकर ह्याही आले होत्या, त्यांची त्यांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. म्हणून मी त्यांना पत्र लिहून त्यांचं अभिनंदन देखील केलं, कारण पहिल्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्यानंतर त्या विधी समितीच्या अध्यक्ष झाल्या आणि खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी ते बैठक हँडल केलं.